नमस्कार, मी अंजली. तर आज आहे भोगी आणि मी बनवत आहे भोगीची भाजी. म्हणजे सगळे भाज्या मिक्स त्याची भाजी. आमच्या इकडे त्याला खेंगट म्हणतात. मी सकाळी नाही बनवली कारण मी आज ऑफिसला गेले होते. सो मी आज संध्याकाळी बनवत आहे ही भाजी. मी सगळ्या भाज्या निवडून घेतल्या, धुवून घेतल्या आणि कुकरमध्ये त्याला 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत मी त्याला शिजवणार आहे. तर सगळ्या भाज्या मी ॲड केलेल्या आहेत. प्लस त्याच्यामध्ये मी शेंगदाणे आणि तीळ हे भाजून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये. तर दुसरीकडे मी ते भाज्या शिजेपर्यंत मी मसाला तयार करून घेतला आहे. तर त्याच्यामध्ये मी तीळ आणि खोबरं आणि एक कांदा आहे आणि त्याच्यामध्ये आहे लसूण. ते परतून घेतलेलं आहे आणि मिक्सरला त्याची एक चांगली पेस्ट केलेली आहे. तर मी 2 प्रकारच्या भाज्या बनवणार आहे. एक सुक्कं आणि एक पातळ. तर मी दोन्हीला सेम प्रोसेस करणार आहे. मी तेल टाकलेलं आहे, जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि ती बारीक केलेली पेस्ट चांगलं परतून घ्यायचं आहे ते. सेम प्रोसेस मी इथे सुक्कं करणार आहे. तर त्याच्यामध्ये पण तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि ती पेस्ट टाकलेली आहे. त्याला पण एक चांगलं परतून घ्यायचं आहे. कमी गॅस ठेवायचा आहे म्हणजे ते चांगलं परततं. तर त्याच्यामध्ये मी आता मसाले टाकते आहे. हळद टाकली आहे, मीठ टाकलं आहे, लाल तिखट टाकलेलं आहे, काळा मसाला टाकलेला आहे घरचा आणि कांदा लसूण मसाला. एवढे 3 मसाले मी दोन्हीमध्ये ॲड केलेले आहेत आणि कमी गॅसवर त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी म्हणजे त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 2 ते 3 शिट्ट्या झाल्या होत्या. तर आपल्या भाज्या पण चांगल्या शिजल्या होत्या. तर तुम्ही बघू शकता आपला मसाला पण चांगला परतून झालेला आहे. तर आता मी त्याच्यामध्ये आपली जी भाजी शिजलेली आहे ती ॲड करणार आहे. माझ्याकडे छोटी बोरं नव्हतीच त्याच्यामुळे मी मोठीच बोरं टाकलेली आहेत त्याच्यामध्ये. आणि आमच्या इकडे ह्या भाजीला खेंगट म्हणतात, खेंगटाची भाजी. तुम्ही बघू शकता ही जी सुकी भाजी आहे ती खूप छान झालेली आहे आणि ही पातळही त्याचाही मसाला परतलेला आहे मी. आता आपण त्याच्यामध्ये त्या भाज्या ॲड करून घेऊयात. आता त्याला एक चांगली उकळी होऊन द्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता सुक्कं खेंगट हे खूप मस्त झालेलं आहे. आपली भाजी पण चांगली उकळली आहे, सुक्कं पण रेडी आहे. आणि आपल्या भाकरी पण रेडी झालेल्या आहेत. भाकरी ह्या माझ्या सासूबाईंनी केल्या मी भाजी करेपर्यंत. आणि आपलं जेवण रेडी आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.